शेवटी पक्षाचा आदेश होता, मी तो पाळला. तशा पद्धतीने मी राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून आलो. परंतु मी शेतकरी कुटुंबातला, माझ्या बाप दादाची सगळ्यांची शेतीवाडी आहे. आजोबांनी केली, पंजोबांनी केली, माझ्या वडिलांनी केली, आता मी करतोय, माझी पुढची पिढी पुढे करेल. अशा प्रकारचा असल्यामुळं मला ह्याच्यातले बारकावे खूप माहिती आहे. मी आज सकाळी कृषी केंद्रामध्ये देखील अनिलरावनी काढलेल्या कृषी केंद्रामध्ये पण भेट दिली. तिथंही काय काय चाललेलं आहे ते फार बारकाईने मी बघितलं. कृषी मंत्रालय यावेळेस मी धनंजय मुंडेकडे दिलेलं आहे. तो पण शेतकरी कुटुंबामध्ये जन्मालेला कार्यकर्ता. त्याच्या वडिलांनी पण अतिशय कष्टाने अण्णांनी त्या काळामध्ये काळ्या आईची इमाने इतबारे सेवा केलेली. आणि अशा पद्धतीनं काही नवीन सहकारी, काही जुने अनुभवी माणसं, असं सगळ्यांनी मिळून आम्ही पुढे जायचं ठरवलं. मित्रांनो, हे पुढे जात असताना 99ला अचानक वरिष्ठांनी निर्णय घेतला. मी 95चं सांगत होतो, 91चं सांगत होतो, नंतर 95ला झालं. 95ला दुर्दैवाने आपलं सरकार गेलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग मला आमदार म्हणून राहावं लागलं. मी आमदार म्हणून काम केलं. आम्ही बघायचो त्यावेळेस तिकडं नारायणराव पवार, इकडं वल्लभशेठ बेनके, मध्ये दिलीप वळसे पाटील, तिकडं गणपत पाटील, असे वेगवेगळे मान्यवर, तिकडं कधी बापूसाहेब तिटे, कधी पोपटराव गावडे, असे वेगवेगळे मान्यवर, वेगवेगळे मदन बाफना, तिकडं पलीकडं अनंतराव थोपटे, अशा पद्धतीचे नेतेगण, दादा जाधवराव पुरंदरला, हे सगळे नेतेगण, सुभाष अण्णा कुल माझ्या दौंडला, ही सगळी लोक काम करत होती. मी नौका, मी तरुण, परंतु मी पण ते शिकण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हे करत असताना माझ्या तालुक्याचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हे एकमेव माझं ध्येय डोळ्यासमोर माझ्या मनामध्ये. काम करताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करायचा नाही, समाजाचा विचार करायचा, बहुजनांचा विचार करायचा. शाहू फुले आंबेडकरांचा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा. त्यांनी 18 पगड 12 बलुतेदारांना एकत्र करून समाजाच्या मध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यातून पुढे जात जात अचानक 99 साली एक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की परकीय व्यक्ती आपल्या देशाची पंतप्रधान नसली पाहिजे. वरिष्ठ पवार साहेब, संगमाजी, तारिक अनवर, ह्या सगळ्यांनी तशा प्रकारची भूमिका घेतली. मित्रांनो, आम्ही तरुण होतो, आम्ही पण त्या भूमिकेचं समर्थन केलं की आता वडीलधारी सांगतात आपण ऐकलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने ऐकलं. 99ला जून मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि लगेचच 99ला ऑक्टोबर मध्ये आम्ही विलासरावांच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये गेलो. 6 पण महिने झाले नव्हते. कुठे गेला परकीय मुद्दा? परकीय, जर सोनिया गांधी परकीय होत्या तर त्या काँग्रेसच्या प्रमुख होत्या. मग त्या प्रमुख असताना त्यांच्याबरोबर कसं जायचा प्रश्न निर्माण झाला. परंतु वरिष्ठांनी सांगितलं, ऐकायचं, ऐकलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले. मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर पाटील, सुनील तटकरे, असे सगळी तरुण टीम आम्ही कामं करत होतो. आम्ही कामाला आपापलेली माणसं. आज देखील जुन्नरकरांनो, कोणालाही विचारा, हा अजित पवार तुमच्या समोर बोलतो, सकाळी 6ला कामाला लागतो, 5ला उठतो. आणि कुठेही तुम्ही त्या ठिकाणी बघा, माझ्या मीटिंग किती लवकर सुरू होतात, माझ्या वेगवेगळ्या प्रकारे जो आढावा बैठका कशा सुरू होतात, ज्याचा उल्लेख मगाशी दिलीपरावांनी केला. करोनामध्ये सगळे घाबरून गेले होते, पण मी एकटाच 8:30 वाजता मंत्रालयामध्ये जायचो, मंत्रालय उघडायचो. मंत्रालय बंद झालं तर राज्यात मेसेज काय जाणार आहे? लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल. अधिकारी म्हणतील की मंत्रालयातच कोणी येत नाही, आम्ही का जायचं? आम्ही का? गावचा तलाठी म्हणेल, ग्रामसेवक म्हणेल, तहसीलदार म्हणेल, प्रांत म्हणेल, पोलीस खातं पण म्हणेल की हेच लोक येत नाही, तर आम्ही का कष्ट घ्यायचे? त्याच्यामुळं जी ती वेळ येईल त्यावेळेस तशा पद्धतीनं धाडसाने निर्णय घ्यायचे असतात. आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही तशा पद्धतीचे निर्णय घेतले. सातत्याने दर आठवड्याला पुण्यामध्ये येऊन मग त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्याशिवाय गत्यंतर नव्हती. माणसाचा जीव वाचवला पाहिजे. अनेक प्रकारचे बदल केले, अनेक प्रकारची औषधं उपलब्ध केली, अनेक प्रकारे त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी दूर करण्याच्या करता कधी मागं पुढे बघितलं नाही. आणि ह्या पद्धतीनं पुढे जात असताना
आपण त्याच्यातनं 2004 साल आलं. हे तर मी आत्ताच सांगितलं. 2004 साली जुन्नरकरांनो शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेच्या माध्यमातून मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, काँग्रेसच्या वतीनं आम्ही राजकारणात आल्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, अशोक चव्हाण झाले, पृथ्वीराज चव्हाण झाले, सुशीलकुमार शिंदे झाले, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. परंतु राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी येऊन नाही संधी दिली गेली. भुजबळ साहेबांना द्यायला पाहिजे होती, आर पाटलांना द्यायला पाहिजे होती, कुणालाही द्यायला पाहिजे होती. कारण शेवटी सरकार कुणाचं असलं तरी मुख्यमंत्री कोण आहे? आज एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. आज शेवटी सरकार कुणाचं? एकनाथराव शिंदे साहेबांचं. मी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असल्यामुळे आमची नावं घेतात, परंतु सांगायचं तात्पर्य माझं ते. आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या घटना घडत असताना मला काही कळलं नाही. जुन्नरकरांना तुम्ही सांगा, मी अनेक वर्ष तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी कधी कामाच्या बाबतीमध्ये कमी पडलो? मी त्याच्यामध्ये विकासाच्या करता निधी आणायला कमी पडलो? आज 1000 कोटीच्या पेक्षा जास्त निधी आपल्या जिल्ह्याला विकास जिल्हा नियोजन समितीतनं त्या ठिकाणी आपण आणतो. करोडो रुपयाच्या, आता अतुलने उल्लेख केला, करोडो रुपयाची कामं आपण केली. ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार आता जात आहे त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं होतं जुन्नरकरांनो की बाबा आपण भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं. शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलेलं चालतं, व भाजपबरोबर गेलेलं का चालत नाही? वेगवेगळ्या प्रकारे घटना घडतात आणि वरिष्ठांनी निर्णय घेतला तर बरोबर, आम्ही निर्णय घेतला तर मग तो बरोबर नाही, असं कसं चालेल? आज महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्यात. आता देखील इथं येत असताना आपण मोठी पिण्याच्या पाण्याची योजना, त्याचं भूमिपूजन केलं. 22 गावांना पाणी पुरवठा करणारी बेले प्रादेशिक योजना अतुलने प्रयत्न केला. 100 कोटी, किती कोटीचे? 100 कोटीची योजना. कशाला म्हणतात 100 कोटी? आपल्याला ती कोट घालायचा माहिती आहे. 100 कोटी 22 गावांची योजना. मित्रांनो, येड्या गावाळाचं काम नाहीये. आज हे कशामुळे झालं? आज सत्ताधारी पक्षाचा आमदार अतुल बेनके असल्यामुळे झालं. तुम्हाला माहिती आहे, मध्ये 1 वर्ष सरकारमध्ये आपण नव्हतो, सगळी कामं थांबली, कामांना स्टे दिला गेला, आमदार हतबल झाले. म्हटले आम्ही कोणत्या तोंडाने मतदारसंघामध्ये जायचं? आपला पाण्याचा प्रश्न आंबेगाव आणि जुन्नरचा तयार झाला. दिलीपराव त्याबद्दल जास्त बोलले नाही, परंतु ते पाणी उद्याच्याला धरणं कुकडीची 5 माझ्या जुन्नर तालुक्यात, जमीन जुमला, घरं दारं सगळं काही गेलं ते जुन्नर तालुक्याचं गेलं, घोड धरणामध्ये गेलं, चास कमान खेडमध्ये गेलं, बामासखेड खेडमध्ये गेलं. आणि ते पाणी देत असताना ज्यांच्या उसाशी पाणी आहे त्यांना जर पाणी मिळणार नसेल, मलाही कळतं, मी पण सरकारमध्ये टेल पासून हेड पर्यंत, हेड पासून टेल पर्यंत पाणी मिळालं पाहिजे. परंतु जर ह्यांचं पाणीच कुणी काढून घ्यायला लागलं तर आमदारांनी काय बघत बसायचं? त्याच्याकरता ह्यांची बटणं दाबली. ह्यांची बटणं म्हणजे घड्याळाचं बटन. हे अशा पद्धतीचं राजकारण. मित्रांनो, ते पाणी देखील तुम्हाला दिलेलं तुमचं पाणी हे टिकवण्याच्या करता अतुलनी तो निर्णय घेतला. आंबेगावकरांचं पाणी टिकवण्याच्या करता दिलीपरावांनी निर्णय घेतला. खालच्याही तालुक्यांना काही आपण उपाशी ठेवलं नाही, त्यांची पण व्यवस्था केली. आता आपण बंद पाईपलाईन मधनं पाणी देण्याचा निर्णय घेतला. आजच चिलेवाडी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाचा टप्पा 1 आणि टप्पा क्रमांक 2 कामाचं भूमिपूजन आम्ही केलं. 39 किलोमीटर ना रे, 39 किलोमीटर बंद पाईपलाईन मधनं पाणी रब्बीला आणि खरीपाला त्या भागाचा फायदा होणार नाही. किती दिवस वल्लभशेठ बेनके असल्यापासून ते आमदार होते तेव्हा सांगायचे आज इथे झालं पाहिजे, झालं पाहिजे. एखादं काम करायला बराच अडचण येते, त्रास होतो, परंतु तशा पद्धतीनं आपण ती कामं करण्याच्या करता शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्याच्यातून हे पाणी आता त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता पाहिजे होती. ती सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचं काम सतत माझ्याकडं अतुल यायचा. त्याच्यामध्ये अतुलनी सांगितलं की दादा
शिवनेरीचा विकास तुम्ही पालकमंत्री असताना वल्लभशेठ बेनकेंनी आग्रह केला आणि 85 कोटी रुपयाचा पहिला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला। त्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते। मी शिवनेरी किल्ल्याचा विकास आराखडा तयार केला। बेनके साहेबांनी त्याच्यामध्ये काही सूचना केल्या आणि ते करत असताना त्यांच्या संकल्पनेतनं ज्या ज्या गोष्टी होत्या त्या आज आपण शिवनेरी किल्ल्यावर विकास होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पण अशा प्रकारच्या किल्ल्यावर काम करत असताना पुरातत्व विभाग हा केंद्राशी आणि राज्याशी संबंधित असतो। त्यांच्या कलानीच काम करावं लागतं, त्याच्यामुळे कामाला वेळ लागतो। आज रायगड जिथं महाराजांची राजधानी होती त्या रायगडचा देखील विकास आपण करतोय। 100 कोटी रुपये द्यायची आमची तयारी आहे, परंतु जुनं हेरिटेज अशा पद्धतीचं काम ते करायला थोडासा तशा पद्धतीची घडाई, तशा प्रकारचा दगड, तशा प्रकारचा चुना वापरणं ते अलीकडे सिमेंट बिमेंट वापरून करता येत नाही आणि त्यामुळे कामाला वेळ लागतो। कदाचित पत्रकार मित्रांनाही वाटेल की बाबा का काम होत नाही, अशा प्रकारच्या इमारती खालच्या लवकर होतात, परंतु हेरिटेज ज्या वास्तू असतात, पुरातत्व विभागाच्या मार्फत काम करणाऱ्या ज्या वास्तू असतात त्याला त्या ठिकाणी वेळ लागतो। आता तिथं आज मी राज्याचा अर्थमंत्री तुमच्यामुळे आहे, त्याच्यामुळे ह्या कामाला कुठल्याही प्रकारचा निधी मी कमी पडून देत नाही। मी त्याच्यामध्ये आता उद्याच्या 19 फेब्रुवारीला पण एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं येणार, तिथं नतमस्तक होणार महाराजांच्या समोर आणि त्याच्यातून आणखीन पुढं महाराष्ट्राला कसं नेता येईल याबद्दलचा प्रयत्न करणार। त्याचबरोबर पिंपळगाव जोगा कालवा, शिलेवाडी बंद पाईपलाईन ही देखील कामं त्याच्यामध्ये जलसंपदा खात्याचा मंत्री असताना वल्लभशेठ बेनके साहेब यायचे। त्यांचा स्वभाव पण कडक, बोलायलाही बेनके साहेब कडक। ठीक आहे, कुणाला कुठला आजाराने कधी ग्रासलं जाईल हे आपल्याला सांगता येत नाही, काळाच्या नियतीच्या पुढे काही आपल्याला बोलता येत नाही। शेवटी आपण काळजी घेणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं, ते काळजी बेनके कुटुंबीय घेतंय, सगळे आपण लक्ष ठेवून तिथं आहोत। परंतु मी बेनके साहेबांनी मला सांगितलं, मी तालुक्याला शब्द दिलेला आहे आणि पिंपळगाव जोगा कालवा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही आणि निवडणुकीलाही उभा राहणार नाही। वल्लभशेठ बेनकेंनी ज्यावेळेस मला ही गोष्ट सांगितली त्यावेळेस मी जलसंपदाचा मंत्री होतो, शासनाकडे कालवा पूर्ण करण्याच्या करता पुरेसे पैसे नव्हते, परंतु मी तुमच्यासाठी त्यातनं मार्ग काढला आणि 2009ला वल्लभशेठ बेनके पुढे उभं राहण्याच्या आधी तो कालवा पूर्ण केला। असे अनेक सिंचनाचे प्रकल्प नुसते आपण जुन्नर तालुक्यामध्ये पूर्ण केले नाही तर राज्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातल्या काळ्या आईला पाडी देण्याचं काम, बळीराजाला समाधानी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। राजकारणात गैरसमजुतीतून काही हेतुपुरस्कर आरोप त्या ठिकाणी केले जातात। माझ्यावर पण 70,000 कोटीचा आरोप केला, तोपर्यंत त्या डिपार्टमेंटने पैसे खर्च केले होते महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून 45,000 कोटी, हे 60ला निर्मिती झाल्यापासून 45,000 कोटी आणि माझ्यावर आरोप घाला 70,000 कोटी। मी आता बरेच जण माझ्या ओळखीचे आहेत, मी म्हणलं का रे, म्हणले नाही तुम्ही लय जोरात चालला होता, म्हणलं आता यांना कुठेतरी अडवायचं म्हणून मोठा आरोप करायचं ठरवलं। अशा पद्धतीनं कुणाची तरी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। परंतु मित्रांनो, एकंदरीतच चिलेवाडी असेल किंवा तिथली पाईपलाईन असेल, 2009 साली हे काम त्या ठिकाणी सुरू झालं, ते काम आता रखडलेलं होतं। तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता काढायची आणि सारखा अतुलने आलं की दादा माझ्या चिलेवाडीच्या त्या तिसऱ्या सुप्रमाचं काय झालं। मी तमाम जुन्नर तालुक्यातल्या लोकांना शब्द दिलेला आहे, तो तुम्ही पूर्ण करा दादा। आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातनं विषय आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कधी कधी काही जण सहीच करायचे नाही। परंतु आता मात्र आम्ही तो विषय निकाली काढला। देवेंद्र फडणवीसांनी लगेचच त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि राज्याचा अर्थमंत्री म्हणून मला तिथं पैसे पण देता आले आणि त्याच्यानंतर टेंडर झालं आणि त्याचं भूमिपूजन आज जुन्नरकरांच्या साक्षीनं आपण त्या ठिकाणी करू शकलो। ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मित्रांनो, हे सत्तेशिवाय होत नाही। जर आपण सरकारमध्ये नसतो तर हे काम होऊ शकलं असतं का? नसतं। 22 पिण्याच्या पाण्याची योजनेचं गावांचं
100 कोटीचं काम होऊ शकलं असतं का? नसतं. वडज उपसा सिंचन योजना त्याचाही सर्वे झालाय, ड्रॉइंग एस्टिमेट तयार झालेत, त्याच्यामध्ये 35.5 कोटी रुपये आपण मंजूर केलेत. काही तांत्रिक अडचणीमुळे प्रमा राहिलेली आहे. मी आजच्या पिंपळवंडीच्या सभेमध्ये तुम्हाला सांगतो, येत्या काही दिवसात मी अतुलच्या आग्रहाखातर, तुमच्या आग्रहाखातर त्याच्यातून मार्ग काढून ते पण मी पूर्ण करून देणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं, मी शेतकरी आहे. आज शेतकऱ्यांच्या बरोबर समोर अनेक प्रश्न आहेत. आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा तुमचा उतरवला, बाकीचे पैसे सगळे सरकार भरतंय. आम्ही त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या अकाउंटला द्यायचं ठरवलं, डीबीटीला 500 रुपये महिना. एकनाथराव शिंदेंनी पण मुख्यमंत्री झाल्यानंतर तो निर्णय घेतला, त्यांनी 6,000 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये. 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत, त्या सगळ्यांना 12,000 रुपये वर्षाला त्यांच्या अकाउंटला मिळतात. आज माझा जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपण सरकारमध्ये असताना घेतले पाहिजेत. कांद्याचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांच्या समोर आवाजून उभा आहे. परवा देखील मी सोलापूरला आणि नाशिकला पंतप्रधानांच्या बरोबर होतो. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, एकनाथरावांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, जे आमच्या हातात आहे ते आम्ही करतोय. माग कांद्याला 350 रुपये क्विंटलला आपण मदत त्या ठिकाणी दिली. आता दुधाचा धंदा अडचणीत आला. भगवानराव पासलकर दूध संघाचे चेअरमन इथं बसलेत. त्याच्या संदर्भामध्ये जी काही अडचण आमच्या खिलारी इथं बसलेले, त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की दुधाला 5 रुपये अनुदान आम्ही पुणे जिल्हा दूध संघाला सांगितलं, भगवानराव तुमच्या हातात दिलं जाणार नाही. बारामती दूध संघाला सांगितलं, तुम्हाला नाही, तुम्ही आम्हाला यादी द्या, जुन्नर तालुक्याची यादी द्या, अमक्या अमक्या पिंपळवडीच्या शेतकऱ्याचं इतकं लिटर दूध येतं. आता कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे, त्यांनी याद्या दिल्या. आता शेतकऱ्यांच्या अकाउंटला तुमचं जर 10 लिटर दूध जात असेल तर 10 गुणिले 5 50 रुपये तुमच्या अकाउंटला रोज त्या ठिकाणी येणार. अशा पद्धतीनं आपण करोडो रुपयाचं जबाबदारी सरकारने घेतली. का? दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला मदत झाली पाहिजे. त्याच्याच बरोबर आता मला मगाशी सांगण्यात आलं, ज्यावेळेस मी महादेवरावांच्या घरी गेलो होतो, की दादा आम्हाला, माझ्याकडे निवेदन देखील आहे, त्यांनी सगळ्यांनी तिथल्या द्राक्ष बागायतदार लोकांनी निवेदन दिलं की आम्हाला काही करा, परंतु आमच्या करता तुम्ही मार्ग काढा. आणि जसं संत्र्याला तुम्ही ह्याच्यामध्ये बांगलादेशला जाणारा संत्रा ह्याला तुम्ही शुल्क आणि फ्रेट सबसिडी दिली, तशा पद्धतीनं बांगलादेशला द्राक्ष जातात. आपल्या जुन्नरची द्राक्ष तिथं भरलेली ती बांगलादेशला जातात, परंतु बांगलादेशनी खूप मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारलेलं आहे. आणि ते आता बांगलादेशने द्राक्षावरचं आयात शुल्क 106 रुपये प्रति किलो केलंय. शेतकऱ्याला मिळणार किती? 106 रुपये किलो शुल्क त्यांच्या देशात माल द्यायचा म्हणून. त्याच्याकरता संत्र्याला आम्ही साधारण जे काही शुल्क लावलं होतं त्याच्यात 50% सवलत दिली आणि बाकीचं अनुदान दिलं. तशा प्रकारे आम्हाला आता द्राक्षवाल्यांच्या करता पण हा निर्णय घ्यावा लागेल. संत्र्याकरता आम्ही घेतला, दूध उत्पादक शेतकऱ्याकरता घेतला. मधल्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता, त्यांचा इन्कम टॅक्स कारखान्याला आले, 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्स आले सगळ्यांचे मिळून. अमित शहांच्याकडे जाऊन तो माफ करून घेतला. आता FRP पेक्षा जास्त दर दिला तर इन्कम टॅक्स नाही. माझ्या भागामध्ये माझ्या माळेगाव सोमेश्वरचा दर निघत होता 2850 का 2950, आम्ही दिला एकीकडे 3350, कुठं? सोमेश्वरला, आणि माळेगावला दिला 3400 रुपये. शेवटी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. मित्रांनो, मी आज जबाबदारीनं सांगतो, जर अमित शहांनी, नरेंद्र मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये निर्णय ठामपणे घेतला नसता तर वरचे पैशाला इन्कम टॅक्स बसला असता, FRP पेक्षा जास्त असणार. हे आपलं काम झालं, जे झालं ते सांगितलं पाहिजे. आज 10 वर्ष आता नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन होती. आज वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने कामं झाली, रेल्वेची कामं, आज तुमचं मी पुणे नाशिक हे रेल्वेचं काम हातामध्ये घेतले, जमिनी ॲक्वायर करायला सुरुवात केली.
वेगवेगळी नॅशनल हायवेची कामं चालली, मोठे मोठे फ्लायओव्हर चाललेले, समृद्धी महामार्ग तो त्या ठिकाणी तयार झाला 45,000 कोटीचा. त्याच्यात आता थोडीशी वाढ होईल, कदाचित तो 55,000 कोटीपर्यंत जाईल. परवा नावाशेवा ते शिवडी, आपल्याला जर साऊथ मुंबईमध्ये जायचं म्हटलं तर अर्धा तास आपले वाचायला लागला. आता खंडाळा घाटातला तो बोगदा तयार झाला की अजून अर्धा तास वाचे. कशा करता आपण करतो? पुढच्या पिढीचं भलं होण्याकरता, त्याच्यामध्ये वेळेची बचत होण्याकरता, इंधनाची बचत होण्याच्या करता या सगळ्या गोष्टी आपण करतोय. मित्रांनो, ह्याच्याकरता करोडो, आज पुण्याचा रिंग रोड 17-18 हजार कोटीचा रिंग रोड आहे. आज माझा जुन्नरचा, आंबेगावचा, खेडचा माणूस ज्यावेळेस पुण्यामध्ये यायचा प्रयत्न करतोय, पिंपरी चिंचवडमधून पुण्याला जायला कितीतरी तास लागतात. तो वेळ वाचला पाहिजे. तो एक रिंग रोड झाल्यावर अजून एक रिंग रोड रस्ते विकास महामंडळ PMRDचा आपण करणार आहे. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रांनो, आमच्यामध्ये धमक आहे, आमच्यात ताकद आहे करण्याची. मी नुसता असा वरवर बोलणारा कार्यकर्ता नाहीये. आज माझ्या भागातली लोक 1,65,000 मतांनी मला निवडून देतात. काम करतो म्हणून लोक निवडून देतात. त्याच्या संदर्भामध्ये तसा विकास 13च्या 13 तालुक्यामध्ये झाला पाहिजे. माझ्या जुन्नरमध्ये झाला पाहिजे. अतुल बेनकेची जी मागणी आहे ती पूर्ण करता आली पाहिजे. वल्लभ बेनकेंचं जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं ह्या कांद्याच्याही संदर्भामध्ये मी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की एकदा या, आपण त्याच्यात काही मार्ग काढू. मी म्हटलं की उत्पादकाला परवडलं पाहिजे. मला समजतंय, जो ग्राहक आहे, माझा कांदा उत्पादक शेतकरी कुठे आहे? तो माझ्या पुणे जिल्ह्यात आहे, तो माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये, तो माझ्या नगर जिल्ह्यामध्ये. या 3 जिल्ह्यातच जास्त शेतकरी कांदा पिकवतात. पण बाकीकडं कांदा खाणारे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस पिकवणाऱ्याला येणारा खर्च आणि त्याचं कुटुंब चालण्याच्या करता, त्याचा प्रपंच चालण्याच्या करता त्याला काही लागणारा नफा हा पण त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामुळं ह्याची सगळीची कल्पना आम्हाला असल्यामुळं मी त्याच्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे. आणि मी लवकरच ह्याच्यातनं मार्ग, आपले आमदार असतील, बाकीचे सगळे सहकार्य एकनाथरावांच्याही मनात आहे, देवेंद्रजींच्या पण मनात आहे. देवेंद्रजी फडणवीसांनी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल त्यांच्याबरोबर सह्याद्रीला मीटिंग पण घेतली. त्यांनी त्यांच्याबद्दलची काही अडचण सांगितली, परंतु त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता नक्की आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. द्राक्षावर पण तशाच पद्धतीनं बांगलादेशने त्यांची इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये जसं संत्र्याला सरकारने विशेष अनुदान दिलं, त्याच प्रकारे बांगलादेशला जेवढी द्राक्ष जातील तेवढ्या पुरतं अनुदान आम्ही त्या देण्याचा विचार करतोय. सगळ्याला नाही, बांगलादेशमध्ये टॅक्स आहे म्हणून बांगलादेश मध्ये जाणाऱ्या द्राक्षाला, हे पण आपण लक्षामध्ये घ्या. मधल्या काळात कुकडीचं नियोजन ज्याचा उल्लेख बेनके, अतुलनी आणि दिलीपरावांनी केला, डिंबा बोगदा, त्याही बद्दल बरंच वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण झालं, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे झाले. प्रत्येक जण आपापल्या परीने मागणी करत असतो. जरूर माझ्या नगर जिल्ह्यातल्या कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातल्या करमळा किंवा माझ्या पुणे जिल्ह्यातली जुन्नर, आंबेगाव, शिरूर या सगळ्या भागाला पाणी मिळालं पाहिजे. ज्यावेळेस एखादं धरण होतं त्यावेळेस धरणाचं नियोजन करून पाण्याचं नियोजन होत असतं. आणि त्याच्यामुळं हे करत असताना कुठंतरी कुणाच्या तरी प्रेशर खाली, कुणाच्या तरी तोंडात घातलेला घास काढायचा आणि दुसऱ्याला द्यायचा. आता काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामधनं बोगदा काढायचा. जरूर ओव्हरफ्लोच्या पाण्याच्या संदर्भातला बोगदा काढला पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी न्यायचं असेल त्यांना पाणी द्या, परंतु ते पाणी देत असताना जिथं धरणं आहेत त्यांनाही उपाशी ठेवता कामा नये. त्याच्यामध्ये हा अन्याय माझ्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यावर होऊ नये अशा पद्धतीचा दिलीपराव वळसे पाटील आणि अतुल बेनके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे. खालच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे, त्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. हा 30-40 वर्षाचा जुना प्रकल्प आहे. आता जुन्नरकरांना आम्ही काय ठरवलंय, जुने जे प्रकल्प आहे, निरा डावा कालवा, उजवा कालवा, आपला कुकडीचे कालवे, आपले इवन पोपटराव गावडे इथं आहेत. शास कामांच्या बद्दल पोपटराव माझ्या मागे नेहमी लागायचे, परंतु तो 72च्या दुष्काळात झालेला कालवा आहे, सगळा पाझरतो. त्याच्याकरता 14,000 कोटी रुपये लाईनिंगच्या करता आम्ही मंजूर केले.
किती 14,000 कोटी राज्याकरता. त्याच्यातनं आपण हे आपले पण कालवे त्याच्यात लाईनिंग करणार आहे, शासकामांना लाईनिंग करणार आहे. जिथं जुने कालवे आहेत, जिथं आता ते कालवे थोडेसे फुल कॅपॅसिटीनं चालत नाही, तिथं झाडं झुडपं उगवली, जिथं गाळ झालाय त्याही बद्दलचं आपण काम त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यातनं सत्तेमध्ये असल्यामुळं हे काम आपल्याला पूर्ण करता येतंय. आणि नळावणे पठारावर देखील आपल्याला पाणी न्यायचंय. कोपरे मांडवे यांचा बंधारा देखील आपल्याला करायचा आहे. फेरजल नियोजन आणि 4थी सुप्रमा ही पण आपल्याला कुकडीच्या बाबतीमध्ये करायची. आणि ह्या करता देखील माझ्या बैठका चाललेल्या आहेत. आणि अतुल आणि दिलीपराव ह्याच्या पाठीशी आहेत. आपल्याला शेतीसाठी दिवसा वीज त्याकरता करोडो रुपये आम्ही सोलर आता इथं आपल्या या पतसंस्थेने बघा वर सगळे पॅनल लावलेत. मगाशी चेअरमननी सांगताना सांगितलं आता जेवढी वीज त्यांना लागते ती सगळी त्याच्यात तयार होती, त्यापेक्षा जास्त शिल्लक राहती, शिल्लक राहिलेली शासनाला जाती. तशा पद्धतीनं आपण उपसा सिंचन योजना सरकारच्या टेंबू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जे काटापूर, जनाई, शिरसाई, पुरंदर, विष्णुपुरी ह्या आपण त्याच्यामध्ये घेतोय. मी कलेक्टरला सांगितलं त्याच्याकरता बॅरन लँड, गायरान हे आम्हाला द्या. 1 मेगावॉट वीज तयार करण्याच्या करता त्याच्यात आपल्याला साधारण 4 एकर जागा त्या ठिकाणी लागते. त्यामध्ये एवढी मोठी जागा लागते याचा विचार आपण केला पाहिजे. शेवटी तिथं झाडं नसली पाहिजेत. इथं 100 वर्षापूर्वीची जुनी झाडं आहेत, अशा ठिकाणी नाही जिथं बॅरन लँड आहे तिथं. त्या प्रकारे आपण काम हातामध्ये घेतलंय. आणि त्याच्यातून आपण शेतीला दिवसा वीज देण्याच्या करता देखील निर्णय करतोय. आणि त्याच्यातून मधल्या काळात तुम्हाला माहिती असेल आपले दिलीप वळसे पाटील साहेब ऊर्जा मंत्री असताना वल्लभशेठ बेनकेंनी आग्रह केलेला होता की पिंपळवंडीला त्याच्यामध्ये आपल्याला सबस्टेशन झालं पाहिजे. माझ्या मागच्याच बाजूला सबस्टेशन आहे, ते आपण मंजूर केलं. भविष्यात देखील आपल्या तालुक्याला सबस्टेशन लागणार. नियमित दाबाने माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या व्यापाऱ्यांना, माझ्या छोट्या छोट्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांना सगळ्यांना वीज लागते. त्याकरता सबस्टेशन पाहिजे, लोड घेणारे ट्रान्सफॉर्मर पाहिजे. ते करायचं झालं तर सरकारमध्ये आपण असलं पाहिजे. म्हणून आपण सरकारमध्ये त्या ठिकाणी गेलोय. मित्रांनो, एकंदरीतच माझ्या ग्रामीण भागात विशेषतः जुन्नरकरांना असेल किंवा महाराष्ट्राला वीज कशी देता येतील, बिबट सफारी बद्दल तर बरंच सांगितलं गेलं. मध्ये तर काहींनी सांगितलं ते बिबट सफारी बारामतीला नेली. आता कशाची बारामतीला नेली? ती जुन्नरलाच होती. मी अतुलला सांगितलं हो जुन्नरलाच आहे. आता बिबट्या तर फरेच झाले. ते काही काही जण त्याला वाघच म्हणतात, वाघाला वाघाला वाघाला. मला निवेदन दिलंय. मित्रांनो, त्याबद्दल मी स्वतः यंदाच्या आता फेब्रुवारीमध्ये मला वोटर अकाउंट सादर करायचंय. त्यावेळेस पिंजरे कमी पडतात. मी अनेक प्रकारचे आता नवीन पिंजरे त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला बिबट्याचा जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्याच्या करता जी खबरदारी, जी काळजी, जे निर्णय, जे धोरण, जे काही करावं लागेल ते त्या ठिकाणी केलं जाईल. आपण त्याबद्दल काळजी करू नका. परंतु आपण पण रात्री अपरात्री का कुठं फिरायला जाता, जरा घरी झोपा ना. त्याच्यात दिवसा पण येतात असं मला सांगितलं. ते त्याच्यात मी गमतीनं बोललो, ते सिरियसली घेऊ नका. त्या संदर्भामध्ये कधी कधी आपल्याला रात्रपाळी असेल कारखान्यावर किंवा कुठे ड्युटी असेल तर जावं लागतं. शेवटी माणूस कुठलं काम करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं. तर त्याकरता दिवसा असू द्या किंवा रात्री असू द्या माझ्या समाजाचं संरक्षण करणं, त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं आधार देणं, मदत करणं हे सरकार म्हणून आम्हा लोकांचं काम आहे. आणि त्याकरता वन विभागाला बोलून काय काय करावं लागेल हे बिबट सफारीच्या संदर्भामध्ये तर मागं मी पालकमंत्री असताना DPR करायला 1.5 कोटी रुपये मला अतुलने मागितले होते, ते दिले. आता नंतर आम्ही 80 कोटीला बजेटला त्याला मान्यता दिलेली आहे. 24 कोटी रुपये त्याच्यात मंजूर झालेले. ते बिबट सफारी ज्यांना कुणाला आतमध्ये सफारी करायची, बिबटे बघायचे, तुम्ही बघताय की इथं आपल्या इथं एक केंद्र आहे, तिथं बरेच बिबटे पकडलेले आहेत. अशा पद्धतीनं ते करू. आणि त्याच्यात काही काहींनी तर सांगितलं की दादा बिबटे पकडा आणि त्यांना असं इंजेक्शन द्या की ते नपुसक झाले पाहिजे. हे काय मला निवेदन दिलंय आणि म्हणले
आता बिबटे पकडायचे आणि त्यांना इंजेक्शन द्यायचं आणि मोठ्या तेच नसत मागील आठवड्यात दिवसात 4 ठिकाणी बिबट्याने हल्ला केला. वन विभाग बिबटे पकडण्याला पिंजरे उपलब्ध करून देत नाही, ते पिंजरे मी उपलब्ध करून देईल तसे आदेश देतो. त्यांची नसबंदी करण्यात यावी. तसंच बिबट्यापासून संरक्षण करण्याच्या करता 3 फेज ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या आपण करू. परंतु तुम्हाला माहिती का 75ला आणीबाणी होती. आम्ही हायस्कूलमध्ये होतो. पोपटराव गावडे त्यावेळेस एक प्रमुख नेते म्हणून जिल्हा परिषदेचं काम करत होते. त्यावेळेस नसबंदी केली तर सरकार पडलं. हो ना, ते बिबट्याची नसबंदी झाली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण ह्या संदर्भात जे काही करता येणं शक्य असेल, ज्या भागामध्ये जगात जिथं अशा प्रकारचे बिबटे जास्त झाल्यावर तिथल्या लोकांनी, तिथल्या सरकारनी, तिथल्या राज्यांनी काय केलं ते सगळं बघून अजूनही तुमच्याकडे वेगळी काही कल्पना असेल तर ती पण सांगा. त्या प्रकारे आम्ही जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढू. त्याच्यामध्ये शिवजयंती 19 तारखेला शिवजयंती असते. शिवजयंती पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचं आपण ठरवलेलं आहे. अतुल मधी माझ्याकडे आलेला होता. त्याच दिवशी मी मीटिंग लावली मुंबईमध्ये आणि सगळे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर घेतले आणि पर्यटन विभाग, त्याच्यामध्ये महसूल विभाग, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे पोलीस विभाग सगळ्यांना त्या मीटिंगमध्ये बसवलं. आणि ते कलेक्टरला कधी मीटिंग घ्यायला लावलं? उद्याच्या 29ला. कलेक्टरला म्हणलं तुम्ही उद्याच्या 29ला मीटिंग घ्या, लोकप्रतिनिधींना बोलवा आणि त्याच्यामध्ये जुन्नरकरांच्या मनातलं जे काही शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना आहे त्या सगळ्या आम्ही त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. काही कोटी रुपये खर्च करावे लागले तरी शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून यंदाची शिवजयंती अत्यंत उत्साहाने जोरदार साजरी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. जुन्नरचं नाव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचं नाव पूर्ण दूरपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आहे. तुम्ही पण जसं उद्याच्या कालच्या 22 तारखेला श्रीरामनवमीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला गेला आणि सगळं वातावरण श्रीराममय झालेलं होतं, तशा पद्धतीनं आपल्याला 19 तारखेला ह्या परिसरामध्ये काम करायचंय आणि त्याकरता लागणारा निधी हे देण्याचं काम सरकारकडनं एकनाथराव, मी, देवेंद्रजी निश्चितपणे त्या ठिकाणी करू अशा प्रकारचं ग्वाही देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना ह्या निमित्तानं देतो. मित्रांनो, इतर अनेक प्रश्न आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, भावनिक करून आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला मी सांगतो की आज ज्या तडफेने आम्ही काम करतोय तशा पद्धतीनं कुणी त्याच्यात आम्हाला आमची बरोबरी करू शकणार नाहीये. आमचा वरिष्ठांच्या बद्दल आदर आहे, मान सन्मान आहे. तुम्ही इतके दिवस इतरांना त्या ठिकाणी संधी दिली. यशवंतराव चव्हाण साहेबांना दिली, वसंतदादांना दिली, वसंतराव नाईकांना दिली, पवार साहेबांना दिली. आता आम्ही करतोय ना. आम्ही कुठं कमी पडलोय का? आम्ही गेले 20-25 वर्ष ह्या आपल्या जिल्ह्यातल्या शिक्षण संस्था चालवतोय, चांगल्या चालवतोय. पीडीसीसी बँक आज राज्यातली महत्वाची बँक आहे. पुणे जिल्हा दूध संघ चांगला चालवतोय. त्याच्यामध्ये कुठल्याही इतर संस्था त्याही आम्ही चांगल्या चालवतोय. त्याच्यामध्ये कुठं आम्ही कमी पडलो तर सांगा की अजित पवार तुम्ही इथं कमी पडला. आज प्रशासनावर आमची पकड आहे. अधिकारी आम्ही सांगितलेलं ऐकतात. आम्ही वेडीवाकडी कामं अधिकाऱ्यांना सांगत नाही. वारकरी संप्रदायाने जे सांगितलं आम्ही निर्व्यसनी आहोत. आम्ही त्याच्यामध्ये कुणी आपल्याला त्याच्याबद्दल दाखवावं, कधी कशालाही आम्ही त्याच्यामध्ये स्पर्श केलेला नाही. आम्हाला जे काही पुणे जिल्ह्याने आशीर्वाद दिले, भरभक्कम पाठिंबा दिलाय, प्रेम दिलंय, ते सगळं जे काही आम्हाला मिळतं त्याच्यातनं जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, जिल्ह्याचं भलं झालं पाहिजे. माझा तरुणी त्याच्यातनं ताट मांडीने पुढे त्या ठिकाणी निघाला पाहिजे. त्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि तो प्रयत्न करत असताना सगळे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, कितीतरी मी लोकांची नावं घेईन. तुम्ही विचार करा, जवळपास 53 आमदारांपैकी 43 आमदार माझ्या बरोबर येतात
आम्ही सगळेजण एकत्र निर्णय घेतो. मग 43 लोकांचं बरोबर नाही. आज त्याच्याबद्दल देशामध्ये तुम्ही मला सांगा जुन्नरकरांनो, नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर कोण पर्याय? ममता बॅनर्जी आताच म्हणली मी माझं स्वतंत्र लढणार. ती मध्ये म्हणत होते सगळे आम्ही एक झालो. ममता बॅनर्जींनी तर सांगून टाकलं मी माझी स्वतंत्र लढणार. तिकडं मान पंजाबचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं माझा पक्ष मी वेगळं लढणार. मित्रांनो, अशा पद्धतीनं देश चालवता येणार नाही. नरेंद्र मोदींना पर्याय मला सांगा ना नाव. हाय कुठला नेता? आज देशाच्या 140 कोटीचा कारभार, नाना रंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे लोक आपण राहतोय. आज माझ्या जुन्नरमध्ये देखील सगळे बांधव आपण एकोप्याने जातीय सलोखा करून राहतोय. माझ्या मुस्लिम बांधवांचे पण प्रश्न सुटले पाहिजेत. कालच्या पुरवणी मागण्यामध्ये त्या विभागाला मी निधी दिला, त्याच्यातनं कामं सुरू झाली. मी फक्त पोपटासारखा बोलत नाही, मी ते करून पण दाखवतो. तेवढी धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे माझी काही जण म्हणतात दादा कसं तुम्ही इकडं ही तिकडं. अरे तुला कामाशी मतलब ना, तुझं काम कुणाकडनं होणार आहे? आज देशामध्ये मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार येणार. ते आल्यानंतर मोदी साहेबांकडनंच काम आपल्याला करावी लागणार. राज्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर आम्ही पुन्हा येऊ. पुन्हा आल्यानंतर आपण आणखीन जोमाने कामं त्या ठिकाणी करू. आम्हाला ह्याच्यातले बारकावे माहिती झालेले, राज्य कसं चालवायचं, कारभार कसा करायचा, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे. आज एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मराठा आरक्षणाचा. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, याच मताचे आम्ही सगळेजण ठामपणे मी सांगतो. फक्त मी त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की माग एकदा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात जे मिळालं ते टिकलं नाही. दुसऱ्या वेळेस देवेंद्रजींच्या काळात दिलं गेलं तेही टिकलं नाही. मिळताना कुठल्याही परिस्थितीत ते टिकलं पाहिजे, असंच मिळालं पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील इजा बिजा तिजा काय यांचं चाललंय. मी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ह्याच विचाराचा आहे, ह्याच मताचा आहे. कधी कधी माझ्याबद्दल कारण नसताना त्या काहीतरी क्लिपा फिरवतात. काहीतरी दादा असंच म्हणला, दादा तसंच म्हणला. दादा काही येडा आहे का खोळा आहे? मला काही कळत नाही. असं नाहीये. शेवटी समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्याच्या संदर्भामध्ये कुठेही अडचणी येता कामा नये. या पद्धतीनं इतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बोलण्यासारख्या पण झालंय. काय वेळ पण बराच झालेला आहे. मागाशी खरं तर आमच्या या अंगणवाडी कर्मचारी महिला होत्या, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये मला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ज्या काही थोड्या बहुत बसल्यात त्यांना सांगायचं की बहिणींनो, आम्हीच तुमचे भाऊ आहोत. मागच्या काळामध्ये तर तुम्हाला वाढ दिली नाही. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 1,500ची वाढ मिळाली. त्याच्यानंतर कालची भाऊबीज पण मिळाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता तुम्हाला पेन्शन देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव आमच्या समोर आहे. तुम्हाला पेन्शन देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव. तुमचे आणखीन काही प्रश्न मागाशी अतुलने पण सांगितलं. माझी सगळ्या अंगणवाडी भगिनींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला विनंती करायची की त्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे. आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. तुम्ही वेगळी भावना तुम्ही असाल किंवा माझ्या अशा गटप्रवर्तक कर्मचारी त्यांनी पण मला निवेदन दिलंय की बाबा संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्या शासन निर्णय न केल्यामुळं त्याच्यातनं आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागतो. त्याही संदर्भामध्ये मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसून मार्ग काढू. राज्यात आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर मानधन ह्याच्याही संदर्भात त्यांची पण काही मागणी आहे आणि अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या पण काही मागण्या आहेत. मला बहिणींना त्या सगळ्या सांगायचं, त्या सगळ्यांना की सरकार चालवत असताना आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊनच जावं लागतं. एकतर्फी सरकार चालवता येत नाही. साधारण देश पातळीवर वेगवेगळी राज्य आहेत, त्या राज्यामध्ये माझ्या ह्या भगिनींना बाबा ह्या राज्यात किती आहेत
त्या राज्यात किती, कारण काही रक्कम तुमची केंद्रातनं येते, बाकीची रक्कम आम्ही राज्य सरकार त्या ठिकाणी देतो. आणि तुम्ही लहान मुलांना मुलींना चांगल्या प्रकारचं शिक्षण देत असताना, गरोदर स्त्रियांना त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करत असताना, त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला असं अस्वस्थ वाटणार नाही, अशाच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना काम त्या ठिकाणी करायचंय. तुम्ही आमच्यावर थोडा विश्वास ठेवा. तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. हे राज्य आपल्याच सर्वांचं आहे, हे काही एकट्या दुकट्याचं कुणाचं राज्य नाहीये. ही पण माझी ह्या सर्व संघटनांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. काही जण जाणीवपूर्वक लोकांना वेगळं सांगून लोकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, तुम्ही मी पुणे जिल्ह्यातले आहोत. तुम्ही जुन्नरचे असले तरी मी बारामतीचा आहे. तुमचं माझं जे काही बरं वाईट होणार आहे ते जिल्ह्यात होणार आहे. त्याच्यामुळे एकमेकाला आपल्याला फसून चालणार नाही. आज मी काहीतरी बोलून पिंपळवंडीची सभा घेऊन गेलो म्हणजे मला पुढे यायचंच नाही असं नाही. मलाही तुमच्याकडे यायचंय, तुम्हालाही माझ्याकडे यायचंय. मागाशी पांडुरंगनी पण बोलत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी वेगवेगळ्या घटकाला निधी देण्याचा प्रयत्न करतोय. आणखीन ज्या काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये निधी देण्याचं काम करतोय. आता अनेकदा मी नारायणगाववरून जुन्नरला जात असताना तिथं मध्ये बघा एक रस्ता थोडासा शेतकऱ्यांनी अडवलेला आहे, ते होऊनच देत नाही. त्यांचा मोबदला देण्याकरता 25 कोटी रुपये मंजूर केले. केवढासा भाग आहे? 25 करोड रुपये. पण केले, दिले पाहिजे. पण ते कायमचं दुखणं तरी दूर होईल ना, लोकांना सुरक्षित तरी जाता येईल ना, तेही समाधानी झाले पाहिजे ज्यांची जमीन आपण घेतोय. अशा पद्धतीचे आपण प्रश्न सोडवतोय. मला तमाम जुन्नरकरांना सांगायचंय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुणाचाही आपल्याला अपमर्द वगैरे करायचा नाहीये, अपमान करायचा नाहीये. आपल्याला आपल्या राज्याचं भलं करायचंय, आपल्या जुन्नरचं भलं करायचंय. आपल्या राज्यातले जुन्नरचे प्रश्न सोडवायचे, जिल्ह्यातले प्रश्न सोडवायचे. आणि त्याच्याकरता आपल्याला केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सारखा एक जगामध्ये अतिशय मोदी साहेबांना इतकं मोठ्या प्रमाणावर आज जगात मान्यता मिळालेली लोकप्रिय नेता, अशा पद्धतीने त्यांची ओळख झालेली आहे. आणि त्या प्रकारे ते आज काम करतायत. घर बांधणीचा कार्यक्रम असेल, कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल, छोट्या छोट्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बिनव्याजी कर्ज देण्याचा कार्यक्रम असेल, किंवा काही ठिकाणचं व्याज आम्ही भरतोय. आमचे पण वेगवेगळी मंडळ आहेत, त्याच्यातनं पण सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, ह्या सगळ्यातनं आम्ही छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं पण 350 कोटी रुपयाचं अतिशय चांगल्या प्रकारचं वडूला आणि तिथल्या भागामध्ये हे करतोय, स्मारक करतोय. आपण भिडेवाडा तिथं स्मारक करतोय, जिथं सावित्रीबाई फुलेंनी पहिल्यांदा मुलींची शिकवण्याची शाळा काढली. भिडेवाडा तिकडचा आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आपण एकत्र करतोय. बाबासाहेब आंबेडकरांचं जगविख्यात स्मारक करण्याचं काम आपलं इंदू मिलला चाललेलं आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत निधी कमी न पडून देता तेही स्मारक करतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पण स्मारक चौंडीला, त्याच्यामध्ये पण आपण निधी देतोय. कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये की हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. अशा पद्धतीचं काम आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे. आज वेळ बराच झालेला आहे, परंतु पुन्हा एकदा कधी येऊन मी अजून व्यवस्थितपणे ते सांगण्याचा प्रयत्न करीन. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी कदापि तुमच्या माझ्या जीवात जीवा असेपर्यंत मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्या आदरणीय महादेव शेठ वाघ यांचा सत्कार दादा आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे. आणि त्याचबरोबर दादा एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मधल्या काळामध्ये एक राहिलेला आहे. त्याच्यामध्ये उमरज सेवा सोसायटीचे चेअरमन श्री मनोहर शेठ हांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात. आपण त्यांचं स्वागत करावं. आणि त्याचबरोबर जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी आकिबीन आमदार यांचं नियुक्तीपत्र देण्याचं या ठिकाणी आपल्या हस्ते आपण ते नियुक्तीपत्र द्यावं अशी आपल्याला विनंती आहे. त्या रायगडचा देखील विकास आपण करतोय. 100 कोटी रुपये द्यायची आमची तयारी आहे. परंतु जुनं हेरिटेज अशा पद्धतीचं काम
ते करायला थोडासा तशा पद्धतीची घडाई, तशा प्रकारचा दगड, तशा प्रकारचा चुना वापरणं ते अलीकडे सिमेंट बिमेंट वापरून करता येत नाही आणि त्यामुळं कामाला वेळ लागतो. कदाचित पत्रकार मित्रांनाही वाटेल की बाबा का काम होत नाही. अशा प्रकारच्या इमारती खालच्या लवकर होतात, परंतु हेरिटेज ज्या वास्तू असतात, पुरातत्व विभागाच्या मार्फत काम करणाऱ्या ज्या वास्तू असतात, त्याला त्या ठिकाणी वेळ लागतो. आता तिथं आज मी राज्याचा अर्थमंत्री तुमच्यामुळे आहे, त्याच्यामुळे ह्या कामाला कुठल्याही प्रकारचा निधी मी कमी पडून देत नाही. मी त्याच्यामध्ये आता उद्याच्या 19 फेब्रुवारीला पण एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं येणार, तिथं नतमस्तक होणार महाराजांच्या समोर आणि त्याच्यातून आणखीन पुढं महाराष्ट्राला कसं नेता येईल याबद्दलचा प्रयत्न करणार. त्याचबरोबर पिंपळगाव जोगा कालवा, चिलेवाडी बंद पाईपलाईन ही देखील कामं, त्याच्यामध्ये जलसंपदा खात्याचा मंत्री असताना वल्लभशेठ बेनके साहेब यायचे. त्यांचा स्वभाव पण कडक, बोलायलाही बेनके साहेब कडक. ठीक आहे, कुणाला कुठल्या आजारांनी कधी ग्रासलं जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. काळाच्या नियतीच्या पुढे काही आपल्याला बोलता येत नाही. शेवटी आपण काळजी घेणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं. ते काळजी बेनके कुटुंबीय घेत आहे, सगळे आपण लक्ष ठेवून तिथं आहोत. परंतु मी बेनके साहेबांनी मला सांगितलं, मी तालुक्याला शब्द दिलेला आहे आणि पिंपळगाव जोगा कालवा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही आणि निवडणुकीलाही उभा राहणार नाही. वल्लभशेठ बेनकेंनी ज्यावेळेस मला ही गोष्ट सांगितली त्यावेळेस मी जलसंपदाचा मंत्री होतो. शासनाकडे कालवा पूर्ण करण्याच्या करता पुरेसे पैसे नव्हते, परंतु मी तुमच्यासाठी त्यातनं मार्ग काढला आणि 2009ला वल्लभशेठ बेनके पुढं उभं राहण्याच्या आधी तो कालवा पूर्ण केला. असे अनेक सिंचनाचे प्रकल्प नुसते आपण जुन्नर तालुक्यामध्ये पूर्ण केले नाही तर राज्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातल्या काळ्या आईला पाडी देण्याचं काम, बळीराजाला समाधानी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. राजकारणात गैरसमजुतीतून काही हेतुपुरस्कर आरोप त्या ठिकाणी केले जातात. माझ्यावर पण 70,000 कोटीचा आरोप केला. तोपर्यंत त्या डिपार्टमेंटने पैसे खर्च केले होते महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून 45,000 कोटी. हे 60ला निर्मिती झाल्यापासून 45,000 कोटी आणि माझ्यावर आरोप घाला 70,000 कोटी. मी आता बरेच जण माझ्या ओळखीचे आहेत. मी म्हणलं का रे? म्हणले नाही, तुम्ही लयच जोरात चालला होता. म्हणलं आता यांना कुठंतरी अडवायचं म्हणून मोठा आरोप करायचं ठरवलं. अशा पद्धतीनं कुणाची तरी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. परंतु मित्रांनो, एकंदरीतच चिलेवाडी असेल किंवा तिथली पाईपलाईन असेल, 2009 साली हे काम त्या ठिकाणी सुरू झालं. ते काम आता रखडलेलं होतं. तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता काढायची आणि सारखा अतुलने आलं की दादा माझ्या चिलेवाडीच्या त्या तिसऱ्या सुप्रमाचं काय झालं. मी तमाम जुन्नर तालुक्यातल्या लोकांना शब्द दिलेला आहे, तो तुम्ही पूर्ण करा दादा. आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातनं विषय आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कधी कधी काही जण सहीच करायचे नाही. परंतु आता मात्र आम्ही तो विषय निकाली काढला. देवेंद्र फडणवीसांनी लगेचच त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि राज्याचा अर्थमंत्री म्हणून मला तिथं पैसे पण देता आले आणि त्याच्यानंतर टेंडर झालं आणि त्याचं भूमिपूजन आज जुन्नरकरांच्या साक्षीनं आपण त्या ठिकाणी करू शकलो. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मित्रांनो, हे सत्तेशिवाय होत नाही. जर आपण सरकारमध्ये नसतो तर हे काम होऊ शकलं असतं का? नसतं. 22 पिण्याच्या पाण्याची योजनेचं गावांचं 100 कोटीचं काम होऊ शकलं असतं का? नसतं. वडज उपसा सिंचन योजना त्याचाही सर्वे झालाय, ड्रॉइंग एस्टिमेट तयार झालेत, त्याच्यामध्ये 35.5 कोटी रुपये आपण मंजूर केलेत. काही तांत्रिक अडचणीमुळे प्रमा राहिलेली आहे. मी आजच्या पिंपळवंडीच्या सभेमध्ये तुम्हाला सांगतो, येत्या काही दिवसात मी अतुलच्या आग्रहाखातर, तुमच्या आग्रहाखातर त्याच्यातून मार्ग काढून ते पण मी पूर्ण करून देणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं मी शेतकरी आहे. आज शेतकऱ्यांच्या बरोबर समोर अनेक प्रश्न आहेत. आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा तुमचा उतरवला, बाकीचे पैसे सगळे सरकार भरतंय. आम्ही त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या अकाउंटला द्यायचं ठरवलं. डीबीटीला 500 रुपये महिना. एकनाथराव शिंदेनी पण मुख्यमंत्री झाल्यानंतर तो निर्णय घेतला. त्यांनी 6,000 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये. 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत, त्या सगळ्यांना 12,000 रुपये वर्षाला
त्यांच्या अकाउंटला मिळतात. आज माझा जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपण सरकारमध्ये असताना घेतले पाहिजेत. कांद्याचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांच्या समोर आवाजून उभा आहे. परवा देखील मी सोलापूरला आणि नाशिकला पंतप्रधानांच्या बरोबर होतो. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, एकनाथरावांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, जे आमच्या हातात आहे ते आम्ही करतोय. मागं कांद्याला 350 रुपये क्विंटलला आपण मदत त्या ठिकाणी दिली. आता दुधाचा धंदा अडचणीत आला. भगवानराव पासलकर दूध संघाचे चेअरमन इथं बसलेत. त्याच्या संदर्भामध्ये जी काही अडचण आमच्या खिलारी इथं बसलेले आहेत, त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की दुधाला 5 रुपये अनुदान आम्ही पुणे जिल्हा दूध संघाला सांगितलं, भगवानराव तुमच्या हातात दिलं जाणार नाही. बारामती दूध संघाला सांगितलं तुम्हाला नाही, तुम्ही आम्हाला यादी द्या, जुन्नर तालुक्याची यादी द्या, अमक्या अमक्या पिंपळवडीच्या शेतकऱ्याचं इतकं लिटर दूध येतं. आता कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे, त्यांनी याद्या दिल्या. आता शेतकऱ्यांच्या अकाउंटला तुमचं जर 10 लिटर दूध जात असेल तर 10 गुणिले 5 50 रुपये तुमच्या अकाउंटला रोज त्या ठिकाणी येणार. अशा पद्धतीनं आपण करोडो रुपयाचं जबाबदारी सरकारने घेतली. का? दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला मदत झाली पाहिजे. त्याच्याच बरोबर आता मला मगाशी सांगण्यात आलं, ज्यावेळेस मी महादेवरावांच्या घरी गेलो होतो, की दादा आम्हाला माझ्याकडे निवेदन देखील आहे. त्यांनी सगळ्यांनी तिथल्या द्राक्ष बागायतदार संघ लोकांनी निवेदन दिलं की आम्हाला काही करा, परंतु आमच्या करता तुम्ही मार्ग काढा. आणि जसं संत्र्याला तुम्ही ह्याच्यामध्ये बांगलादेशला जाणारा संत्रा ह्याला तुम्ही शुल्क आणि फ्रेट सबसिडी दिली, तशा पद्धतीनं बांगलादेशला द्राक्ष जातात. आपल्या जुन्नरची द्राक्ष तिथं भरलेली ती बांगलादेशला जातात, परंतु बांगलादेशनी खूप मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारलेलं आहे. आणि ते आता बांगलादेशने द्राक्षावरचं आयात शुल्क 106 रुपये प्रति किलो केलंय. शेतकऱ्याला मिळणार किती? 106 रुपये किलो शुल्क त्यांच्या देशात माल द्यायचा म्हणून. त्याच्याकरता संत्र्याला आम्ही साधारण जे काही शुल्क लावलं होतं त्याच्यात 50% सवलत दिली आणि बाकीचं अनुदान दिलं. तशा प्रकारे आम्हाला आता द्राक्षवाल्यांच्या करता पण हा निर्णय घ्यावा लागेल. संत्र्याकरता आम्ही घेतला, दूध उत्पादक शेतकऱ्याकरता घेतला. मधल्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता, त्यांचा इन्कम टॅक्स कारखान्याला आले. 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्स आले सगळ्यांचे मिळून. अमित शहांच्याकडे जाऊन तो माफ करून घेतला.